पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी फेब्रुवारी 2023 संच ब मधला हा प्रश्न आहे. 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज 45 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? आता बघा, यामध्ये 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्तींचं 7 वर्षापूर्वीचं वय सांगितलेलं आहे. म्हणजे कसं बरं, की त्यांचं वय, आजचं वय समजा 10 वर्ष असेल, तर 7 वर्षापूर्वी किती वय असेल? 3 वर्ष. आता ह्या 3 व्यक्ती आहेत बघा. आता आपण गणित मांडायला सुरुवात करूया. 7 वर्षापूर्वी किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. त्यापैकी पहिली व्यक्ती कोण आहे? पहिली व्यक्ती आहे कविता, आपण क म्हणूया. दुसरी व्यक्ती आहे मनीषा, आपण म म्हणूया. आणि तिसरी व्यक्ती आहे सुवर्णा, आपण सु म्हणूया. आता या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 7 वर्षापूर्वी 45 वर्षे. किती आहे? 45 वर्षे. YRS इयर्स. मग आजचं वय किती असेल? एखाद्या व्यक्तीचं 7 वर्षापूर्वीचं वय 5 वर्ष असेल, तर आजचं वय किती येणार? त्यात 7 वर्ष मिळवायची म्हणजे 12 वर्ष होतं. म्हणून ह्या प्रत्येकात आजचं वय काढण्यासाठी काय करावं लागेल? 7 वर्ष मिळवावी लागतील. आजचं वय काढण्यासाठी कविताची 7 वर्ष वाढवावी लागतील, मनीषाची 7 वर्ष आणि सुवर्णाची पण 7 वर्ष. या अर्थी आपल्याला 7 दुने 14, 7 त्रिक 21 म्हणजे 21 वर्षाची वाढ याच्यामध्ये होईल. आणि किती येईल? एकूण वर्ष येतील 66. म्हणजे या तिघींचं आजचं वय 66 वर्षे आहे. पुढे काय विचारलंय? दुसरा टप्पा असा आहे की 5 वर्षानंतर यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? बघा, 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या वयामध्ये आपल्याला 5 मिळवावे लागतील. 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या वयामध्ये आपल्याला काय करावं लागेल? 5 वर्ष मिळवावी लागतील. म्हणजे काय होईल? 5 त्रिक 15 वर्ष मिळवावी लागतील. म्हणजे किती वर्ष होतील? 6 आणि 5 11, 6 1 7 आणि हातचा 1 म्हणजे 8. म्हणजे किती वर्ष? 81 वर्ष या तिघांच्या वयाची बेरीज होईल 5 वर्षानंतर. म्हणजे प्रश्न जर असा असेल, 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ही 81 वर्षे असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 81 वर्ष आणि पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. म्हणून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे नवनवीन उदाहरणं आपल्याला पाहता येतील. धन्यवाद.